हॅलो फ्रेंड्स, तर आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. तुम्हाला दाखवत 11 वाजून 5 मिनिट झालेले आहेत. बाहेर अंधार अंधार आहे बघा, पूर्ण सर्वत्र अंधार आहे. पण 11 वाजले तरी लोक आता पण फिरत राहतात. इकडे 12-1 वाजले तरी लोक फिरत असतात. तर आता 11 वाजून 5 मिनिट झालेले आहेत आणि माझे मिस्टर पण आत्ताच गेले बाहेर फिरायसाठी. जेवण वगैरे झालं. म्हणजे इकडे ज्या एरियामध्ये मी राहते इकडे 12-1 वाजता सुद्धा लोक फिरत असतात, त्याच्यामुळे काही वाटत नाही आणि बरेचसे लोक असतात. आणि इकडचा जो आमचा एरिया आहे हा सेफ आहे. तसं काही घाबरण्यासारखं वगैरे काही नाही आहे. पूर्ण सर्वत्र CCTV कॅमेरे वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे काही एवढं 12 आणि 1 वाजलं तरी लोक फिरतात. तर माझे मिस्टर आता बाहेर गेले. माझं आत्ता जेवण झालं. तर आता विचार करत होती की हेअर ऑइल करायचं बा म्हणून. तर कारण उद्या आहे सुट्टी, तर उद्या मग हेअर वॉश करून घेईल. मुलाला सुट्टी आहे, मिस्टरांना पण सुट्टी आहे. तर आज थोडं लेट पण झालं तरी काही हरकत नाही आहे. आदिवासी हिक्की पिक्की हेअर ऑइल तर 2दा लावून झालेलं आहे आणि आता थर्ड टाइम परत एकदा लावते. आणि आधी मी माझे हेअर चेक करत आहे की काही सफेद हेअर वगैरे दिसत आहे का. कारण एक दोन ना मला व्हाईट हेअर दिसले, तर पण कळत नाही की या ऑइलचे आहेत की आधीचे जे नकली ऑइल आलं होतं त्याचे आहेत. त्याच्यामुळे चेक करत आहे की काही अजून नवीन दिसत आहे का. तर फ्रेंड्स, मी आता आतमध्ये जाऊन कोंब करून आली आणि ॲक्च्युली आता व्हिडिओ शूटच करत होती. ऑइल लावलेलं आणि शूट करता करताच अचानक माझा मोबाईल बंद पडला. तर लावलेलं काही तुम्हाला म्हणजे रेकॉर्डच नाही झालं. ऑइल लावलेलं आणि जे काही बोललेलं रेकॉर्ड काही झालं नाही. तर मी परत तुम्हाला सांगत आहे, जे कोणी नवीन व्ह्यूअर्स असेल, जे फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना सांगत आहे की हे ऑइल ना हिक्की पिक्की हेअर ऑइल मी ऑर्डर केलेलं आहे आणि आज थर्ड टाईम मी यूज करणार आहे. फर्स्ट टाईम जेव्हा यूज केलेलं तेव्हा माझं हेअरफॉल होत होता. सेकंड टाईम यूज केला तर हेअरफॉल कमी झाला. पण मी आता पण शुअर नाही की हे ओरिजिनल आहे की नकली आहे, मला नाही माहीत. कारण रिझल्ट असा काही खूप चांगला दिसून नाही राहिला अजूनपर्यंत. आता मी थर्ड टाईम हे अप्लाय करणार आहे माझ्या केसावरती. पण अचानक झालं असं की मी आता हेअर करतच होते, म्हणजे मोकळे करत असताना एक मला हेअर दिसला जो की अर्धा व्हाईट होता, अर्धा काळा होता. जे स्कॅल्पपासूनच तुटलेला होता. तर स्कॅल्पपासून जे तुटला ना, तर तो अर्धा पोर्शन व्हाईट होता आणि मग खालचा जो होता तो ब्लॅक होता. आता नेमकं याच ऑइलमुळे आहे की याच्या आधी मी आदिवासी ऑइल ऑर्डर केलं होतं, ते नकली आलं होतं आणि त्याच्यात म्हणजे माझे खूप हेअरफॉल पण होत होते आणि हेअर व्हाईट होत होते. तर नेमकं कशामुळे झालेलं आहे ते मला अजूनपर्यंत शुअर नाही आहे. या ऑइलचं आहे ते की आधीच्या ऑइलचं असं कुठेतरी मागे लपून बसलेला असेल तो हेअर, असं पण होऊ शकते. हे स्पेशली हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवत आहे. कारण कसं, एकतर माझ्यासोबत जेव्हा फर्स्ट टाईम स्कॅम झाला, नकली ऑइल निघालं होतं, तर त्याच्यामुळे ना मला ऑइल लावायला पण थोडी भीतीच वाटते की लावले आणि एकदम खूप जर हेअर व्हाईट झाले तर काय करायचं. पण जसं माझ्या मनात भीती आहे तशीच प्रत्येकाच्या मनात पण भीतीच असते ऑइल घ्यायच्या वेळेस. तर म्हणून मी तुम्हाला सांगते आहे, म्हणजे जर चांगलं ऑइल असेल तर तसं मी कॉन्टॅक्ट नंबर देईन, मी कुठून ऑर्डर केलं ते पण सांगेल. आणि जर ऑइल ओरिजिनल नसेल किंवा याच्यापासून हेअरफॉल किंवा हेअर व्हाईट होत असेल तर मग हे लावणं मी स्टॉप करून देईन. तर आता थर्ड टाईम मी हे लावत आहे. ॲक्च्युली मी हे ऑइल लावलेलं आणि व्हिडिओ शूटच करत असताना माझा ना फोन बंद पडला आणि जे रेकॉर्ड झालं होतं ते पण डिलीट झालं. आपोआपच डिलीट झालं. म्हणून मी परत व्हिडिओ बनवत आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल थोडं ऑइल लावलेलंच होतं मी. तर चला, तरी तुमच्या पुढे मी लावत आहे ऑइल. तर हे बघा, ऑइल घेतलेलं आहे मी हातात. खाली सांडत होतं, सांडलं थोडंसं. ॲक्च्युली माझी मुलगी अजूनपर्यंत झोपली नाही
ती मस्ती करत होती, इथेच होती आणि ऑइलची तिला बॉटल पाहिजे होती. मुलाला म्हटलं तिकडे घेऊन जा, तर ती बघा किती रडत आहे. तर 5 मिनिट मसाज करेल मी. छान लावून 5 मिनिट केला मी छान मसाज. आता केस बांधून घेते आणि जाते सोनेगाव. झालेली आहे पुणे. उद्या करेल हेअर वॉश. चला फ्रेंड्स, तर आता मी जाते सोनेगाव. बाय, गुड नाईट. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जस्ट आता मी हेअर वॉश करून आलेली आहे आणि काल लावलं होतं हिक्की पिक्की आदिवासी हेअर ऑइल. 3rd टाईम मी हे ऑइल लावलेलं आहे आणि आज बघायचं आहे की परत किती प्रमाणामध्ये हेअरफॉल होतो. तर ते आज तुमच्या पुढेच मी दाखवते. पण आता मी एकदम हे ऑइल 2 हप्त्याच्या नंतर लावेल. 2 हप्त्याच्या नंतर याच्यासाठी लावेल कारण मध्ये मध्ये मला व्हाईट हेअर दिसत आहे. आता पण मी मिरर घेऊन जेव्हा बाहेर बघत होती तर मागे 1-2 असे मला व्हाईट हेअर दिसत आहे. पण थोडी कन्फ्यूज हे आहे की या ऑइलमुळेच होत आहे की याच्या आधी जे ऑइल लावलं होतं त्याच्यामुळे. तर म्हणून म्हटलं 2 हप्त्याची मी गॅप देते. त्याच्यानंतर जर याच ऑइलमुळे जर होत असेल तर परत मला अजून काही नवीन हेअर व्हाईट दिसतील तर लक्षात येऊन जाईल की याच ऑइलमुळे होत आहे. आणि जर तसं असेल तर मग हे ऑइल लावणं मी बंद करेल. पण मी आत्ता पण शुअर नाही आहे. आता जस्ट मला अजून 1-2 हेअर व्हाईट दिसलेत. आणि व्हाईट पण म्हणजे कसे होत आहेत, अर्धा पोर्शन व्हाईट दिसतो आणि अर्धा पोर्शन ब्लॅक दिसत आहे. तर म्हणजे हेअर व्हाईट होत आहे की व्हाईट हेअर ब्लॅक होत आहे याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होत असल्यामुळे एकदम जर मी कंटिन्यू ऑइल लावत राहील तर असं पण नको व्हायला की एका वेळेस पूर्ण म्हणजे जे काळे केस आहे ते पूर्ण पांढरस होऊन जाईल, असं पण नको व्हायला. तर म्हणून मी आता 2 हप्त्याची गॅप घेईल आणि त्याच्यानंतर अप्लाय करेल हे ऑइल. तर आता हे बघायचं आहे की हेअरफॉल या ऑइलमुळे किती प्रमाणात होत आहे, म्हणजे कमी आहे की जास्त आहे. आणि मी कुठलं सिरम वगैरे काहीच नव्हतं लावलं. डायरेक्ट आता हेअर थोडे हलकेसे ड्राय झाले आहे तर मी मोठ्या कोमनी हेअर करत आहे. आणि व्हिडिओ पण स्किप नाही करणार आहे म्हणजे तुम्हाला पण कळेल की खरोखरच किती प्रमाणामध्ये हेअरफॉल होत आहे. येऊ काय करताय ग? काय मग? ॲक्च्युली हे ऑइल लावल्याच्यानंतर ना एक मनामध्ये भीतीच असते. मी जास्त वेळ हे ऑइल ना म्हणजे ठेवायची इच्छा नाही होत. जेव्हापासून असे थोडे व्हाईट हेअर दिसले तेव्हापासून तर बघा एवढा झाला आहे हेअरफॉल. म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा हिक्की पिक्की हेअर ऑइल लावलं होतं तेव्हा खूप जास्त प्रमाणात होतं. 2nd टाईम लावलं होतं तर कमी होतं आणि 3rd टाईम लावलं तरी म्हणजे 2nd टाईम जेवढा हेअरफॉल झाला होता तेवढाच 3rd टाईमसुद्धा झालेला आहे. तुमच्या समोरच तुम्हाला दिसत असेल. ते बघा. तर या ऑइलचा काय फायदा वाटत आहे किंवा काय नुकसान वाटत आहे तर ते सांगते मी. तर जसं हेअरफॉलच्या बाबतीत मला म्हणजे आधी खूप जास्त हेअरफॉल होत होतं, तर आता म्हणजे हेअरफॉल खूप कमी वाटत आहे. पण काही नवीन अशी ग्रोथ वगैरे आलेली नाही आहे किंवा असं काही नवीन असं म्हणजे माझे केस खूप काळे होत आहे असं पण काही दिसत नाही आहे. शायद कोणतरी आलं आहे. 1 मिनिट. 2 हप्त्याचे गॅप घेईल. 2 हप्ता आता हे अप्लाय नाही करेल म्हणजे लक्षात येऊन जाईल. तर फ्रेंड्स हेच तुमच्यासोबत आज शेअर करायचं होतं. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.